नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। केडगावमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक, मात्र कर्डिले यांनी फेटाळले सर्व आरोप। तपास कार्य सुरू। मुर्टी गावाजवळ नीरा रोडवरती अज्ञात वाहनाची धडक बसून चिंकार जातीच्या हरणाचा मृत्यू। पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती। वन परिक्षेत्रामध्ये पानवटे कार्टेप आणि म्युझिक सिस्टीम चोरणाऱ्या चोरांवरती पोलिसांनी सापळा लावून केली कारवाई। 3 चोर पोलिसांच्या ताब्यात। लाखोंचा मुद्देमाल जप्त। आणि मॉरिशस येथून आलेल्या खंडोबा भक्तांचा जेजुरीमध्ये गडावरती जागरण गोंधळ। तळीभंडार करून खंडोबा भक्तांनी सहपरिवार घेतलं मल्हारी मार्तंडाचं दर्शन। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। केडगाव इथे 7 एप्रिल रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ 8 एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने राहुरी बंदची हाक देण्यात आली। दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर 9 एप्रिल रोजी सकाळी आमदार शिवाजी कर्डिले यांना देखील अटक करण्यात आली आहे। अहमदनगर येथील केडगाव इथे 7 एप्रिल रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर या घटनेच्या निषेधार्थ 8 एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीनं राहुरी बंदची हाक देण्यात आली। दरम्यान व्यापारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या। तर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे आपल्या फौज फाट्यासह दिवसभर शहरामध्ये गस्त घालत होते। 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6च्या सुमारास अहमदनगर येथील केडगाव इथे महानगरपालिका पोटनिवडणुकीचा निकाल होता। या दरम्यान झालेल्या दुहेरी हत्याकांडामध्ये शिवसेनेचे अहमदनगर उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांचा गोळ्या घालून आणि कोयत्यानं वार करून निर्घृण खून करण्यात आला। या प्रकरणानंतर अहमदनगर शहरामध्ये मोठी दंगल उसळली। यावेळी नागरिक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी दगडफेक करून बसगाड्यांची तोडफोडही करण्यात आली होती। तर या हत्याकांडामध्ये सामील असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पुढारी यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शिवसेनेचे नेते अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नगर पुणे महामार्गावरती तब्बल 3 तास रास्ता रोको आंदोलन छेडलं होतं। यानंतर रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली आहे। सदर घटनेच्या निषेधार्थ 8 एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीनं राहुरी बंदचं आवाहन करण्यात आलं। त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती। तसेच आमदार शिवाजी कर्डिले यांच्या शहरामधील संपर्क कार्यालयासमोर दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता। तर शहरामधील ज्येष्ठ नागरिक काळेमामा यांनी राहुरी तहसील कार्यालयाच्या मेन गेट जवळ फलक लावला। त्यावरती लिहिलं आहे की राजकारणानं रोजच खून व्हायला लागले तर रोजच शहर बंद ठेवायचं का? तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांनी जनतेला दिलासा द्यावा। काळेमामा या फलकाची शहरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। अहमदनगर येथील केडगाव येथे दिनांक 7 एप्रिल रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज 8 एप्रिल रोजी राहुरी येथे शिवसेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान राहुरी शहरातील व्यापारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत। यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पसरला असून राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव दलाचे पोलीस पथक आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत। तर शहरामध्ये मोठी शांतता पसरलेली आहे। या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी असलेले राहुरी पाथर्डी संघाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले हे 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान नगर येथील भिंगार पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले असं समजतंय। तर आमदार अरुण जगताप हे अद्याप फरार असल्याचं समजतंय। या घटनेनं नगर राहुरी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये दोषी आढळल्यास आरोपी असलेल्या 3ही आमदारांची पक्षामधनं हकालपट्टी होण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते। सध्या राजकीय वर्तुळामध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे। दरम्यान या प्रकरणासंदर्भात राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावरती लावलेले आरोप त्यांनी फेटाळले आहेत। बेंगार कॅम्पला मी 8 वाजता हजर झालो।
आता पोलीस खात्याने त्याच्यामध्ये तपास करावा आणि तपासामध्ये काय जे निष्पन्न होईल त्या गोष्टीला आम्ही स्पष्टपणे सामोरं जायला तयार आहे. सही म्हणजे ही जी काय तुमच्यावर आरोप झालेले आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तुम्ही आहात, हे काय राजकीय षडयंत्र आहे. शिवसेना सातत्याने तुमच्यावर आरोप करत असते की गुंडागर्दी तुमच्यामुळे होतीये, भाजप राष्ट्रवादीमुळे होतीये. याच्यामध्ये जे काय आरोप केले जातात ते आरोप कोण करतात? शहराचा आमदार अनिल राठोड करतो. केवळ त्याच्यामध्ये 1 वर्षाला विधानसभेची निवडणूक राहिली, डोळ्यासमोर ठेवून खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये हा आरोप करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला. जर कदाचित एखाद्या वेळेला गुण मी असतो तर जनतेने आम्हाला 25 वर्ष विधानसभेचा आमदार म्हणून निवडूनच दिलं नसतं. याबाबत पक्षाची भूमिका काय? पक्ष तुमच्या बरोबर आहे आता या सर्व याच्यामध्ये पक्षाचा काही कुठल्या प्रकारचा विषय त्याच्यामध्ये येत नाही. आता पक्षाची भूमिका काय? आता पक्ष त्याच्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो ठरवेल. उद्या जर कदाचित ह्या गुन्ह्यामध्ये केसमध्ये जर मी दोषी आढळलो, पक्ष काय कारवाई करायची तो पक्ष ठरवेल. आपण स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालात होतो त्याबाबत आता नातेसंबंधावर आरोप ठरतो. नातं कोणाचं कोणी व्हायचं असेल ते परमेश्वरांनी ठरवलेली तिची गाठ बांधण्याचं काम परमेश्वराने केली. नात्याचा आणि राजकारणाचा काही कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये संबंध नाही. आणि राजकारण ज्या वेळेला तुम्हाला आम्ही करतो राजकारण म्हणूनच करतो आणि नातं करतो म्हणजे मुलामुलीचा त्याच्यामध्ये प्रश्न असतो. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. बारामती तालुक्यातील मुरटी गावामध्ये सध्या वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. गावाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर व्हावा यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलंय. स्वयंस्फूर्तीनं ग्रामस्थांनी श्रमदानामध्ये इथे सहभाग नोंदवलाय. बारामती तालुक्यातील मुरटी गावामध्ये वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या ही स्पर्धा आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या अभियानामध्ये ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवलाय. गावामधील अबालवृद्ध, तरुण, युवक, युवती तसेच महिला भगिनी कामासाठी एकत्र आलेत. आदर्श संसद ग्राम मुरटी या गावामध्ये गेले 4 दिवस हे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. येथील चव्हाण वस्ती परिसरामधील टेकडीवरती काम करताना ग्रामस्थ दिसतात. गेली अनेक वर्ष दुष्काळाचा झळा सोसत असलेलं मुरटी गाव सर्वांनाच ज्ञात आहे. ऐन पावसाळ्यामध्येही या परिसरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. गावाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर व्हावा संपूर्ण गावकरी यासाठी एकत्र आले आहेत. गावाजवळ असलेल्या टेकड्यांवरती पावसाचं पडणारं पाणी अडवण्यासाठी आडवे चर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. या गावामधील ग्रामस्थांच्या मदतीनं पुण्यामधनं टाटा मोटर्स कंपनीचे सुमारे 70 इंजिनियर्स यांनी इथे भेट देऊन ग्रामस्थांना मदत केली आहे. गेली 4 दिवस सुमारे 200हून अधिक महिला, युवक या कामासाठी प्रयत्न करत आहेत. सिने अभिनेता आमिर खान यांनी राबवलेलं हे अभियान अधिक प्रभावीपणे सुरू असल्याचं चित्र इथे पाहायला मिळतं. हे काम गावाचं नसून आपल्या घरचंच आहे या भावनेमधनं ग्रामस्थ इथे एकत्र आले आहेत. या ठिकाणी पुण्यावरून आलेल्या कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. येथील हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रमदानाचं साहित्य भेट स्वरूपामध्ये देण्यात आलंय. या अभियानाबाबत कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने तसेच टाटा मोटर्स कंपनीमधनं आलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे. मेरा नाम अनिल भोगेसरा है. हम सारे टीम मेंबर्स बॉडी एंड ट्रिम्स पैसेंजर व्हीकल्स के मेंबर्स हैं. यहाँ पर हमारे टीम के एक मेंबर प्रदीप का बगाड़े का यहाँ पे एक एक्टिविटी चल रहा है. उन्होंने हमें पूछा कि क्या हम आके यहाँ पे श्रमदान कर सकते हैं. हमने अंदर अपने टीम के से भी बात करी. बहुत लोगों ने उत्साह दिखाया. इस हिसाब से हमने 2 दिन का इवेंट प्लान किया था. कल हमने शनिवार को 5 टीम डिवाइड करी थी हमारे ऑफिस में और 5 हाइड्रोमीटर बनाए कंपटीशन में. सो सबको रॉ मटेरियल दिया गया था कच्चा. उन्होंने पेंटिंग, मार्किंग, असेंबली, टेस्टिंग, कैलिब्रेशन सब हमने वहाँ पे किया हमारे प्लांट के अंदर. फिर आज सुबह को हम लगभग 75-75 लोग यहाँ पे 2 बस में आए हैं. हमने वही 5 टीमों को डिवाइड किया है और यहाँ पे कंटूर मार्किंग, ट्रेंच मार्किंग और हम बांध के भी काम कर रहे हैं पैरेलल. तो हमने ये सोच के यहाँ पे आए थे कि जितना काम हमसे आज के दिन हो सकता है सब मिलके हम एक साथ करेंगे. हमने प्लानिंग सिर्फ कंट्रोल का किया था बट हम बाकी का जो भी एडिशनल होगा वो भी करके जाएंगे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामती तालुक्यातील मुर्टी गावाजवळती नीरा रोडवरती अज्ञात वाहनाची धडक बसून चिंकार जातीच्या हरणाचा मृत्यू झालाय. बारामती वन परिक्षेत्रामध्ये विभागानं प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा निर्माण केली नाहीये, त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शासनानं वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा इथे निर्माण करावी अशी मागणी करण्यात येते. बारामती तालुक्यातील मुर्टी गावाजवळती नीरा रोडवरती अज्ञात वाहनाची धडक बसून चिंकार जातीच्या हरणाचा मृत्यू झालाय. अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राण्यांची भटकंती इथे सुरू आहे. या दरम्यान मार्गावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसून चिंकार जातीच्या हरणाचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच वन विभागामधील कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या चिंकार हरणाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या भागामधील अनेक वन्यप्रेमींनी यावेळी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरामध्ये चिंकार हरणांची संख्या सर्वात मोठी आहे. या प्राण्यांचं अस्तित्व इथे धोक्यात आलंय. गत काळामध्ये माजी राज्यमंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या चिंकारा शिकार प्रकरणाची बारामती तालुक्यामध्ये मोठी चर्चा होती. त्यानंतर आता सलमान खान यांचं गाजलेले न्यायालयीन काळवीट शिकार प्रकरण ताजं आहे. सध्या बारामती भागामधील या वन्य प्राण्यांचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. बारामती वनपरिक्षेत्र विभागानं प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा निर्माण केली नाहीये, त्यामुळे हे प्राणी मुख्य लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.
दरम्यान पहाटे अज्ञात वाहनाची धडक बसून चिंकर जातीच्या हरणाचा मृत्यू झाला अशी माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला कळवली। त्यानंतर चिंकर हरणाचं शवविच्छेदन मोरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी RM माळवेसह मुर्टी येथील पशुधन पर्यवेक्षक RG बुरंगले यांनी केलाय। सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे चिंकारांचा मृत्यू होत असल्यानं वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे। या परिसरामधील वन्य क्षेत्रामध्ये शासनानं पाण्याची सुविधा निर्माण करावी अशी मागणी करण्यात येते आहे। वनरक्षक मोरगाव वन परिक्षेत्र बारामती अंतर्गत वन परिमंडल मोरगाव नियत क्षेत्र मोरगाव येथे कार्यरत असून मोर्टी नजीक चिरकन वस्ती येथे चिंकाराचा अपघात झाला आहे। ते चाऱ्याच्या शोधात भटकंती करत असताना रस्त्यालगत क्षेत्र असल्या कारणाने वाहनाच्या धडकेत चिंकाराचा मृत्यू झाला आहे। तसेच आम्ही वन विभागातर्फे वेळोवेळी चिंकारासाठी पाण्याची सोय केलेली आहे। पाणवट्यात पाणी सोडतोच। तसेच रस्त्याच्या लगत क्षेत्र असल्या कारणाने तिथे गतिरोधक बांधले पाहिजेत। तसेच आम्ही गावकऱ्यांना सांगतो अशी काही घटना घडल्यास आम्हाला ताबडतोब कळवा। तालुक्यातील मुर्टी नजीक चिरेखान वस्ती या ठिकाणी आज सकाळी चिंकारा जातीच्या हरणाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी वाहत असलेल्या नीरा मोरगाव रस्त्यालगत अज्ञात वाहनाची धडक बसून हे चिंकारा आज मृत्युमुखी पडलेला आहे। बारामती वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या या परिसरात प्रामुख्याने चिंकारा हरणांची संख्या ही सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळते। गतकाळात माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या चिंकारा शिकार प्रकरणामुळे हा परिसर चर्चेत होता। याच परिसरात आज एका चिंकाराचा अपघाती मृत्यू झालेला आहे। या घटनेची ग्रामस्थांनी माहिती प्रसिद्धी माध्यमांनी या वन विभागाला कळवल्यानंतर सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या परिसरामध्ये मृत पावलेल्या या चिंकाराचं शवविच्छेदन करून याचे पुढील सोपस्कार करण्यात येणार आहे। या परिसरात सध्या उन्हाळ्याची परिस्थिती जशी सुरू होती तशीच पाण्याच्या शोधात हे प्राणी इतरत्र भटकंती करत असतात। या पाणी आणि चाराच्या शोधात फिरणाऱ्या या चिंकारांचा रोडला आल्यानंतर बऱ्याचदा अपघात होतात। अपघातात हे प्राणी मृत्युमुखी पडतात। या प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन्यप्रेमी आणि वाहन चालकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। येणाऱ्या पुढील काळात या प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं वन विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे। C24 ताससाठी प्रतिनिधी मनोहर तावरे, बारामती मुर्टी। कोपरगाव नगरपालिकेची इमारत जीर्ण झाली आहे, त्यामुळे जुनी इमारत पाडण्यात आली आहे, तर सभोवतालची मोठमोठी झाडं न तोडता या झाडांचे ट्री प्लांटेशन करून ही झाडं वाचवण्यात आली आहेत। त्यामुळे झाडे जगवण्याच्या या उपक्रमाबद्दल मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। कोपरगाव नगरपालिका इमारत नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे। त्यासाठी नगरपालिकेची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे। या जागेमध्ये कित्येक वर्षांपासून असलेली झाडं तोडून नष्ट करण्याऐवजी या झाडांचे ट्री प्लांटेशन करून ही झाडं वाचवून झाडे वाचवा झाडे जगवा असा पर्यावरणाचा संदेश यामधनं मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी दिलाय। कोपरगाव नगरपालिकेची इमारत जीर्ण झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे। त्यासाठी जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे। सभोवताली असलेली मोठमोठी झाडे तोडावी लागणार होती, मात्र झाडांचे अमूल्य महत्त्व लक्षात घेऊन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी या 25 झाडांचे मोकळ्या जागेमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 2 JCB लावून ही झाडं पुनर्वसन करून जगवण्यात आली आहेत। त्याबद्दल कोपरगावमधील नागरिकांनी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांचे आभार मानून या उपक्रमाचं स्वागत केलंय। यावेळी नगरसेवक स्वप्नील निखाडे, बाळासाहेब आढाव, बापू आरण आदी उपस्थित होते। नगर परिषदेच्या कार्यालय इमारतीचं बांधकाम नगरपालिकेने हाती घेतलेलं आहे आणि त्याची सुरुवात म्हणून जुन्या इमारतीच्या भोवतीने जी काही झाडं आहेत आणि जी आता नवीन बिल्डिंगच्या बांधकामामध्ये येत आहेत ती झाडं न तोडता त्याचं पुन्हा रिप्लांटेशन करून ती जगवायचा नगरपालिकेचा एक प्रयत्न आहे आणि त्याकरता नगरपालिकेने तसं मंजुरी देऊन हे काम सुरू केलेलं आहे। याच्यात जवळजवळ 17 झाडं आपण रिप्लांट करणार आहोत। साधारण 25 ते 30 वयाची झाडं आहेत आणि नगरपालिकेच्याच माधव उद्यानमध्ये ती आपण ट्रान्सप्लांट करतो। नगरपालिकेने याच्यापूर्वी पण शिवाजीनगर उद्यानातली झाडं ट्रान्सप्लांट करून ती 90%च्या वर जगवण्यात यश मिळवलेलं आहे। त्या पद्धतीनेच ही झाडंसुद्धा कुठल्याही प्रकारे म्हणजे तोड न करता
ती पुन्हा झाडं आपण त्याचं संवर्धन करणार आहोत आणि नागरिकांनाही आमचं आवाहन आहे की वृक्षतोड न करता त्या झाडांचं रिप्लांटेशन होत असेल तर त्याची आपण सुद्धा आपल्या भागात काही असेल तर त्याची माहिती घेऊन त्याचं संवर्धन करावं. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये काठापूर, पारगाव, लोणी, धामणी, देगाव या परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा, मिरची, टोमॅटो यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तालुक्यामधील पूर्व भागामध्ये सध्या कांदा काढणी जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्ये पडू नये. परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्येच भिजलाय. अगोदर शेतीमालाला भाव नाहीये, त्यामध्ये अशा अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या शेती पिकांची नुकसान, त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावून गेलाय. सध्या दिवसभर कडक ऊन, संध्याकाळी ढगाळ वातावरण आणि जोरदार सुटणाऱ्या वाऱ्यामुळे शेतकरी वर्ग आपली पिकं वाचवण्यासाठी धावपळ करतोय. मात्र आता गरज आहे ती फक्त शासनाच्या मदतीची. कांदा काढणी चालू होती तर एका वखारीव कागद टाकलेला, तर दुसरा वखारीव कागद टाकायचा जात वरतं पूर्णपणे कांदे भिजलेले होते. कांदे भिजल्यामुळे कांदा सडू शकतो. तर किमान 2 ते 3 लाखापर्यंत नुकसान झालं असेल. किती पिशवी कांदा होता आपला? 500-600 पिशवी कांदा होता. आज जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्या मिरच्यांचं काय काय नुकसान झालं? फांद्या वाढल्या, फांद्या वाकल्या, फुलगळ झाली, मोडल्या, मोडतोड झाली, फुलं गळाली पार. आता जे नुकसान झाले तर अंदाजे किती नुकसान झालं असं आपलं? तर फुलगळ झाली याचा अर्थ एक बार कमी झाला ना. 40-50 हजार रुपयाचं पहिलं तोडाचं नुकसान झालं. अमोल जाधव, सी24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. रात्रीच्या वेळी वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि म्युझिक सिस्टीम चोरून नेणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं 42 कारटेप, देशी बनावटचे पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे असा 4,63,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त झोन 4चे दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. रात्रीच्या वेळी वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि म्युझिक सिस्टीम चोरून नेणाऱ्या 3 अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडनं 42 कारटेप, देशी बनावटीचे पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे असा 4,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस उपायुक्त झोन 4चे दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरामध्ये कारमधील टेप चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. आरोपी हे ठराविक दिवशीच कारमधील टेप चोरत होते. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केला. धानोर या ठिकाणी एक आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसा सापळा रचण्यात आला आणि त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर साहिल कुरेशी या पकडलेल्या आरोपीकडनं 1 देशी बनावटीचं पिस्टल, 6 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणामधील मुख्य आरोपी साहिल जमील कुरेशी यानं 11वीमध्ये कॉलेज सोडलं आणि त्यानंतर चोऱ्या करू लागला. तो रात्री 12 वाजता मुंबईमधनं निघून पुण्यामध्ये चोरी करून सकाळी 6 वाजता मुंबईमध्ये परत जायचा. आतापर्यंत 150 कारटेप चोरल्याची कबुली या 3 आरोपींनी दिली आहे. 13 एप्रिलपर्यंत न्यायालयानं या आरोपींना पोलीस कस्टडी दिली आहे. विश्रांतवाडी या ठिकाणी आणि परिसरामध्ये कारच्या काचा फोडून कारटेपचे प्रकरण घडत होते. साधारणतः एका वेळेस 5-6 गाड्या फुटायच्या आणि त्यातून कारटेप चोरी जात असे. झोनमधील आणि बाकी आजूबाजूचे जेवढे काही अशा प्रकारचे गुन्हे होते, काच फोडून कारटेप चोरीची, आपण सर्व माहिती गोळा केली. काही क्लूज मिळतात का तेही गोळा केले. त्यामध्ये एक गाडीचा आम्हाला इनपुट त्या ठिकाणी भेटला आणि गाडीचा इनपुटच्या आधारे आपण काही आणखीन माहिती मिळवल्या असता
तो आरोपी जो आहे तो नवी मुंबई भागात राहणारा होता. त्याला आमच्या पथकानं नवी मुंबईमध्ये वेपनसह तो जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं. जे इतर साथीदार पण आपण निष्पन्न केलेले आहेत आणि रिसिव्हर जो आहे तो मुंबईचा आहे. त्याच्याकडून पण आपण गुन्ह्यातले साधारण 40 कार्टे आपण रिकवर केलेले आहेत. पुणे शहराचे आज अखेर 12 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. परंतु इंट्रोगेशनमध्ये साधारणतः 100-150 गुन्हे कार्टे त्यांनी चोरल्याचं तो सांगत आहे. हैदराबाद, बँगलोर, मुंबई, ठाणे आणि गुजरात या परिसरातले त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आणखीन तपास सुरू आहे. 10 तारखेपर्यंत रिमांडमध्ये आरोपी आहेत. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. त्यामुळे भांडवली खर्च वाढल्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये काल संध्याकाळी अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. विजेच्या कडकडाटामध्ये आणि ढगांच्या गडगडाटामध्ये सुरू झालेला हा अवकाळी पाऊस या परिसरामध्ये पहाटे 2 वाजेपर्यंत कोसळत होता. जारकरवाडी, पारगाव, पोंदेवाडी, देवगाव, लाखणगाव, सविंदणे या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं. या पावसामुळे शेतामध्ये उभी असणारी उन्हाळी बाजरी, ऊस, मका, गहू ही काढणीला आलेली पिकं आडवी झाली आहेत. या अवकाळीनं सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते शेतामधील काढलेल्या कांदा पिकाचं. आधीच कांदा पिकाला कवडीमोल बाजारभाव मिळतोय आणि भांडवली खर्च वाढल्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या नैसर्गिक संकटामुळे पुरता उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागतोय. या कांद्याचे भांडवल माझं काहीही केलं तरी फिटण्याजोगं नाही आणि मग नेमकं करणार तरी काय. शासनाने याला जर बाजारभाव कांद्याला वाढवून दिला तर थोडंफार भांडवल आमचं घातलेलं मुद्दल तरी जागेवर वसूल होईल. लागवडीपासून या कांद्याच्या टोटल 5 फवारण्या झाल्यात. 5.5 एकर कांद्याला प्रत्येक फवारणीला 20,000 रुपये टोटली खर्च आलेला आहे. हलक्या प्रतीची कोणतीही औषधं वापरली नाही. 1 लाख रुपये टोटल नुसत्या औषधांचाच खर्च झाला. 1.5 लाख रुपये खताला घालवले. 60,000 रुपयाचं बियाणं विकत घेतलेलं होतं. प्रत्येक खुरपणी 4 खुरपण्या कांद्याच्या झाल्यात. प्रत्येक खुरपणीला 30,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे 4 खुरपण्याच्या 4 त्रिक 12, 1.25 लाख रुपये हा टोटली खर्च झाला. भांडवली खर्चामध्ये 100% जास्त वाढ झाली आहे. पण बाजारभाव मात्र त्या प्रमाणात वाढले नाहीयेत. याशिवाय अवकाळी सारखी नैसर्गिक संकट तर 5वीलाच पुजलेली. त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय. या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. समस्यांचं आभाळच फाटल्यावरती ते शिवायचं तरी कुठे आणि कसं या विवंचनेमध्ये सध्या आंबेगाव तालुक्यातील शेतकरी अडकलाय. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018चं आयोजन करण्यात आलंय. 75 गावांनी यामध्ये सहभाग घेतलाय. 8 एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. चिंचपूर गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आलंय. सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन यांच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये वॉटर कप स्पर्धा 2018 याची 8 एप्रिलपासून सुरुवात होतीये. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील 3 तालुक्यानं सहभाग घेतलाय. त्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीनं गावागावामध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यामधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यामधील 75 गावांनी या वॉटर कप 2018 स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. त्यासाठी गावागावामध्ये लोकसहभागामधनं श्रमदानानं काम सुरू आहे. त्यासाठी पाणी फाउंडेशन यांच्या वतीनं विविध कार्यशाळेचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना पाणी वाचवा, पाणी जिरवा आणि आजच्या काळामध्ये पाण्याचं काय महत्त्व आहे, त्याची कशी बचत करावी आणि पावसाचं पाणी वाहून न जाता जमिनीमध्ये कसं मुरवावं यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन केलं जात आहे. यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्या गावाचा विकास करावा अशाच एका कार्यशाळेचं आयोजन चिंचपूर या गावामध्ये करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला गावामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये नागरिकांना पाणी फाउंडेशनच्या वतीनं एका मॉडेलच्या साहाय्यानं प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आलंय. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 75 तालुक्यांचा समावेश आहे आणि 75 तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद या 3 तालुक्याचा समावेश आहे. आपल्या मोताळा तालुक्यामध्ये एकूण 43 गावांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि या 43 गावाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 43 गावामध्ये आता येत्या उद्यापासून 8 एप्रिलपासून ते 22 मेपर्यंत स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धा कालावधीमध्ये विविध जलसंधारणाच्या कामातून
गावकरी आपल्या गावाला दुष्काळातून समृद्धीकडे नेणार आहेत. विविध पाणलोटाचे जे उपचार आहेत ते आपल्या शिवारामध्ये करणार आहेत. शोषखड्ड्यांची कामं आपल्या गावामध्ये करणार आहेत. वृक्षवाटिका तयार करणार आहेत. असे विविध उपचारातून मोताळा तालुका आता लवकरच जलसमृद्ध होणार आहे आणि दुष्काळातून समृद्धीकडे वाटचाल करणार आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 हे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एका स्पर्धेच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे मनसंधारण करण्याची किंवा लोकांमध्ये एक लोकचळवळ निर्माण करण्याचं एक माध्यम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी इथे उभारलेलं आहे. आणि स्पर्धा ही फक्त पाण्याच्या समस्येवरती काम करत नाही, तर स्पर्धेच्या माध्यमातून लोक गावामध्ये कसे एकत्रित येईल आणि या गावाचा विकास कसा होईल. त्याचबरोबर जेव्हा गावामध्ये पाणी येतं तर सुख समृद्धी आणि शांती या सगळ्या गोष्टीचा त्या गावामध्ये समावेश होत असतो. आणि प्रत्येक गावातील लोकांनी हे काम केलं पाहिजे किंवा प्रत्येक गावातील लोकांना हे काम माझं आहे आणि हे मला करायला पाहिजे. कारण समाजामध्ये जेव्हा केव्हा मी हा जन्म घेतलेला आहे आणि इथे जेव्हा मी इतके वर्ष काढलेले, तर त्या समाजाप्रती, त्या गावाप्रती, त्या महाराष्ट्राप्रती, त्या आपल्या भारताप्रती माझंही काहीतरी कर्तव्य आहे हे लोकांना समजलं पाहिजे. हे कुठंतरी लोकांमध्ये या गोष्टीची चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी पाणी फाउंडेशन हा उपक्रम इथे राबवत आहे. आणि शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वंशानं भारतीय असणारे मात्र उद्योगधंद्यांकरता मॉरिशस देशामध्ये पालम कतार बोम्स या शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या खंडोबा भक्तांनी जेजुरीमध्ये येऊन कुलधर्म कुळाचार पाळत जागरण गोंधळ घालून खंडोबा देवाचं दर्शन घेतलंय. यावेळी संस्थांच्या वतीनं भोसले, पवार आणि गायकवाड या परिवाराचा सन्मान करण्यात आलाय. वंशानं भारतीय असलेले आणि उद्योगधंद्याकरता विदेशामध्ये स्थायिक झालेले अनिल भोसले, पवार, गायकवाड या परिवाराच्या 5 पिढ्या आशिया खंडामध्ये मॉरिशस सारख्या देशामध्ये पालम कतार बोम्स या शहरामध्ये खंडोबा जगदंब निवास इथे राहतात. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आणि त्यांची रूढी संस्कार परंपरा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशातही ही परंपरा आणि रूढी संस्कार जोपासले जातात. याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे 1864 साली महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातलं भोसले परिवार मॉरिशसला गेला आणि तिथंही त्यांनी आज त्यांची 5वी पिढी इथल्या रूढी संस्कार परंपरा जोपासत आहेत. आम्हाला आनंद वाटतो की सुमारे 150 वर्षानंतर त्यांचे वंशज ही संस्कार परंपरा जोपासण्यासाठी जेजुरीत आलेली आहेत. जेजुरीत येऊन त्यांनी जागरण गोंधळ, तळी भंडार जे काही आहेत खंडेरायाचे विधी ते आज त्यांचे येथे साजरे होत आहेत. श्री मार्तंड देवसंस्थानकडून त्यांना यथोचित सहकार्य आणि सन्मान करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं असं की आज मॉरिशसमध्ये राहूनही त्यांना खंडेरायाच्या सर्व आरत्या भूपाळी मुखोद्गत आहेत, तळी भंडाराचे विधी मुखोद्गत आहेत. आपला कुलस्वामी खंडोबाचा कुळधर्म कुळाचार अद्यापही त्यांच्या वतीनं केला जातोय. गेल्या 13 वर्षानंतर हे सर्वजण पुन्हा जेजुरीमध्ये दर्शनासाठी आले. इथे रात्रभर स्वतः जागरण गोंधळ, नृत्य, वेदमंत्र अस्खलित मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये ही मंडळी म्हणत होती. दररोज देखील त्यांच्या येथील खंडोबा जगदंबा मंदिरामध्ये जेजुरी गडावरती होणारी आरती भूपाळी गायली जाते. त्यांनी भंडाऱ्याचे उधळण करत आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत तळी भंडारा करून खंडोबाची आरती केली. भोसले हे मूळ सातारा येथील छत्रपती भोसले यांच्या घराण्याशी संबंधित आहेत. त्यांनी जेजुरी बरोबर पाली, खंडोबा, तुळजापूर इथेही दर्शन घेतलं. नमस्कार, मी मीनाक्षी लक्ष्मण भोसले आहे. मी मॉरिशसचे आहे आणि मी तिकडे मी आराधी करतेस, लग्न करतेस, पूजा करतेस आणि सगळं पूजा विधी करतेस. आणि नमस्कार, मी कुशांत महारकर महादा गायकवाड. माझे पूर्वज महाड गावांचे राहत होते आणि नंतर राजापूर गावात आले. राजापूर म्हणजे आजचा पालपेंबर, पालिकचा खंडोबा. आणि सन 1864ला त्यांनी मॉरिशसला घेतले आणि तिथे मॉरिशसमध्ये आम्ही 5व्या पिढी आहोत. आपले पूर्वज मॉरिशसला आणले अंग्रेजी ऊस कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आणि आज आम्ही 5व्या पिढी
आपल्याला जे आपले पूर्वज शिकवलेले जाते तसेच आपण आज यांचे कार्य करत आहोत। मॉरिशसमध्ये मी स्वतः बँकमध्ये काम करतो आणि सुद्धा गोंधळ जागरण गोंधळ घालतो। वाघ्या आहोत, वाघ्या आहे, गोंधळी आहे, अनिल भाऊ संघ आम्ही दोघे करतो। तिथे आहेत मॉरिशसमध्ये जगदंबा निवास। जगदंबा निवास हा आमच्याशी एक शाळासारखा आहे। तिथे आपण जे मनात विचार येतात तसेच तिथे आपण डिस्कस करतो आणि तिथेच आम्ही देवांशी प्रार्थना करतो की आपल्या जे विचार आहे, आपले जे प्रश्न आहे त्यांना आम्हाला उत्तर द्यावं। जेजुरी गडावरती पहाटे जाऊन आरती भूपाळीही त्यांनी सादर केली। 200 वर्षांपासून खंडोबाच्या जागरण गोंधळ, कुलधर्म, कुलाचार, संस्कृती जतन करत जेजुरी दर्शनासाठी आलेल्या भोसले पवार गायकवाड परिवाराचा मार्तंड देवस्थानच्या वतीनं यथोच्च सन्मान करण्यात आला। अनिल भोसले, मीनाक्षी भोसले, हिराबाई लखणा, मानाजी परब, जयश्री परब, शिखानाथ पवार, मनीषा पवार, अनाबाई शंभू, शांताबाई नावजी, कृष्ण आयन, जेरीना भोसले, राजेंद्र पडू, मल्हारी परब या मॉरिशस खंडोबा भक्तांनी खंडोबाची गाणी गायली आहेत। नमस्कार, moi c'est Anil Bosle Laxmon depuis Maurice et depuis lycée Jejury. Ça fait la première fois que le festival du lycée Jejury. Ici c'est sonné à Jejury. Les bons dieux c'est en or et les gros danser c'est jaune, c'est comme l'eau. Ici Yelko Jai Malhar, Saganandata Yelko. Karuna Kari Matamari. लोकदैवता म्हणून जेजुरीच्या खंडेरायाकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं आणि आज इथे जी भंडाऱ्याची उधळण झालेली आहे ते मॉरिशस इथल्या खंडोबा भक्तांची। मॉरिशस या देशामधून आलेले खंडोबा भक्त भोसले आणि पाटील परिवार या परिवारानं संपूर्ण जेजूरगडावर भंडाऱ्याची उधळण केली व आपला कुलधर्म कुलाचार केला। वंशाने भारतीय असून गेले कित्येक वर्ष म्हणजे त्यांची 5वी पिढी आज मॉरिशसमध्ये आहे। मॉरिशसमध्ये राहून ते खंडोबाचा लोकजागर करतात। महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा लोकभंडाऱ्याची उधळण ते संपूर्ण देशाबरोबर करतात। खऱ्या अर्थानं हे आपल्या देशाच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि मॉरिशस सारख्या ठिकाणी कुलधर्म कुलाचार करून आपल्या संस्कृतीचा बोलबाला संपूर्ण जगापर्यंत नेतात। मी विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी। मनसर येथील श्री भैरवनाथ यात्रेस प्रारंभ झाला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मानाच्या हाराचा लिलाव इथे संपन्न झालाय। आंबेगाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मनसर येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सवास सकाळी बैलांची मिरवणूक काढून सुरुवात करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मानाच्या हाराचा लिलाव करण्यात आला। गेल्या वर्षी 55,555 रुपयांना झालेल्या मानाच्या हाराचा लिलाव यावर्षी शेवळवाडी येथील कैलासवासी शंकर तुकाराम थोरात आणि कैलासवासी महादू शंकर थोरात यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध गाडा मालक आणि उद्योजक विठ्ठल शंकर थोरात आणि त्यांचे बंधू शिवाजी शंकर थोरात यांनी 61,000 रुपयांना मानाच्या हाराचा लिलाव घेतलाय। भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त लोकनाट्य, तमाशा, शोभेची दारू, संगीत कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं। भैरवनाथ यात्रा या यात्रेच्या निमित्त उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आम्ही भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की मनसर, निगोटवाडी, शेवळवाडी ग्रामस्थांवरची जी अशीच कृपा अखंड राहू दे आणि सर्वांचा भरभराट हो अशी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। याही वर्षी
कुलदैवत भैरवनाथ यात्रा उत्सवाचा चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आहे। आज सकाळी देवाच्या हाराचा लिलाव होऊन या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। देवाच्या पालखीची आणि छबिण्याची मिरवणूक त्या ठिकाणी होईल। त्या मिरवणुकीसाठी सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सर्व सहभागी व्हायचे आणि उद्या याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठी पाऊल पडते पुढे असा एक सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाचे निर्मित आहे उदम साठम। 150 ते 100 कलाकारांचा संच घेऊन ते मंचर शहरामध्ये येत आहे। अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजन केले आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। आणि उद्या मराठी शाळेमध्ये कुस्त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे। पुणे जिल्ह्यातील नामांकित असे मल्ल मराठी शाळेमध्ये त्या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये सहभागी होतील। त्याचप्रमाणे दिनांक 18 रोजी अवघडबा महाराज यात्रेनिमित्त आणि मनसर ग्रामस्थांच्या वतीनं काळूबाळूचा एक लोकनाट्य तमाशा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 20 दिवस मनसरची ही यात्रा सर्व नागरिकांच्या सहभागाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे। अमोल जाधव, C24 तास, मंचर। जेजुरीच्या जयाद्री कडेपठार डोंगरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। येथील शिंदे बंधू यांच्या शेतामध्ये पाणी पिण्यासाठी असंख्य मोर आणि वन्य प्राणी येत आहेत। दरम्यान जय मल्हार फाउंडेशनच्या वतीनं जयाद्री खोऱ्यामध्ये पाणवटी तयार करून टँकरद्वारे पाणी नेऊन टाकण्यात येत आहे। या उपक्रमामधील पहिल्या टँकरचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडलाय। जेजुरीच्या जयाद्री कडेपठार डोंगरामध्ये सध्या कडक उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासतीये, त्यामुळे या परिसरामध्ये हरण, ससा, कोल्हे, लांडगे, तरस तसेच बहुसंख्य मोर, गरुड आणि अन्य वन्यजीव प्राणी पाण्याअभावी सैरभैर झाली आहेत। त्यामध्ये कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडून अनेक हरणांचे मृत्यू झालेत। येथील शिंदे बंधू यांच्या शेतामध्ये पाणी पिण्यासाठी मोरांची आणि वन्य प्राण्यांची संख्या वाढू लागली आहे। डोंगरामध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे हे वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागलेत। दरम्यान गेले 3 वर्ष येथील जय मल्हार फाउंडेशनच्या विशालभाई यांनी पुढाकार घेऊन पाण्याचे टँकरद्वारे वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून दिलंय। माणसासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून काही ना काही त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली जाते, परंतु निसर्गात असणाऱ्या वन्य प्राणी, पशुपक्षी, विविध प्रजाती यांच्याकडे मात्र फार कमी लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देतात। यांचं संवर्धन होणं हे मानवासाठी खूप गरजेचं आहे, कारण जर या वन्य प्राण्यांना, वन्य पशुपक्ष्यांना संरक्षण नाही मिळालं तर मानवाचं जगणं मुश्किल होईल। यासाठी प्रत्येकाने हे फक्त वन विभागाचं काम नसून प्रत्येक त्या नागरिकाचं काम आहे वन्यजीवांना संरक्षण देणे, त्यांचा सांभाळ करणे, कारण निसर्गातून मिळणारा जो मोबदला आहे तो प्रत्येक व्यक्तीला समान निसर्ग देत असतो। तिथं कुठल्याही प्रकारचा भेद। कुलदैव श्री जेजुरीचा खंडेराया या जेजुरीच्या जयाद्रीच्या परिसरामध्ये जय मल्हार फाउंडेशन जेजुरी यांनी जो हा विशाल बारबाई यांनी जो उपक्रम चालू केला, याला जेजुरीचे ग्रामस्थ यांनी या ठिकाणी जे सहकार्य केले, तसेच या ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी जो हा उपक्रम चालू केला, याला महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने, शासकीय यंत्रणेने जर सहकार्य केले तर वन्यजीव तडफडून मारणार नाहीत। जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने आज वर्ष तिसऱ्याही वर्षी उत्कृष्ट प्रतिसादासह या जयाद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वन्यजीवांसाठी जे पाणी देण्याचं काम चालू केलेलं आहे, आम्ही जय मल्हार फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष विशाल बारबाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम उत्स्फूर्तपणे आज तिसऱ्याही वर्षी चालू आहे। प्राण्यांसाठी जयाद्रीच्या डोंगरांमध्ये पाणवठे तयार करून टँकरद्वारे हे पाणी तिथे नेऊन टाकलं जात आहे। या पहिल्या टँकरचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब लोणकर गुरुजी, संस्थापक विशाल बारभाई, तुषार कुंभार, पेशवे, निसर्ग मित्र, दत्तात्रय मुरकुटे, प्रसाद अत्रे, गणेश हरिश्चंद्रे, अमोल खोमणे, राजू बारभाई, अमोल बेलसर, सलीम तांबोळी, गणेश भापकर, शुभम चिकणे, अमोल खोमणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय।
उन्हाळ्यामध्ये दिवसाआड वन्यजीवांना इथे पाणी पुरवलं जात आहे। या परिसरामध्ये सर्व पाणवटे पाणीमय राहतील या उद्देशानं या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। केडगावमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक, मात्र कर्डिले यांनी फेटाळले सर्व आरोप। तपास कार्य सुरू। मुर्टी गावाजवळ नीरा रोडवरती अज्ञात वाहनाची धडक बसून चिंकार जातीच्या हरणाचा मृत्यू। पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती। वन परिक्षेत्रामध्ये पाणवटे कार्टेप आणि म्युझिक सिस्टीम चोरणाऱ्या चोरांवरती पोलिसांनी सापळा लावून केली कारवाई। 3 चोर पोलिसांच्या ताब्यात। लाखोंचा मुद्देमाल जप्त। आणि मॉरिशस येथून आलेल्या खंडोबा भक्तांचा जेजुरीमध्ये गडावरती जागरण गोंधळ। तळीभंडार करून खंडोबा भक्तांनी सहपरिवार घेतलं मल्हारी मार्तंडाचं दर्शन। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।